एखाद्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण असते। खरे तर त्यांचे अख्खे कुटुंब दुःख सागरात बुडालेले असते। परंतु अशा कुटुंबाला आधार देणे गरजेचे असताना त्यांच्याकडून तेरवी, चौदावी गोड जेवण अशा प्रकारच्या जेवणावळीची अपेक्षा केल्या जाते। अनेक कुटुंबात तर शोकाकुल व्यक्तींना पेढे भरवून त्यांचा कडू घास काढण्याची वाईट अशी क्रूर आहे। परंतु हा चुकीचा पायंडा मोडलाच पाहिजे। मृत्यूनंतर जेवणावळ्या करण्यापेक्षा गरजूंना जिवंतपणी पोटभर अन्न मिळाले पाहिजे। एखाद्याला मृत्यूनंतर खांदा देण्यापेक्षा गरजवंत अनाथ, निराधार, वयोवृद्धांना जिवंतपणी आधार दिला पाहिजे। या उदात्त हेतूने सेवाभावी कार्य करणाऱ्या दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी टोकाचा निर्णय घेऊन आपले लहान बंधू स्वर्गवासी उमेश मधुकरराव कडोळे, जिल्हा सत्र न्यायालय अकोला अंतर्गत पातूर येथील कार्यरत वरिष्ठ लिपिक यांच्या दुर्धर आजारामुळे झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर तेरवीच्या फालतू खर्चाला फाटा देऊन तेरवीच्या जेवणावळ्या न करता फुल नाही तर फुलाची पाकळीमधून आपल्या बेताच्या आर्थिक परिस्थितीनुसार खारीचा वाटामधून अल्पशी का होईना परंतु थोडीफार मदत गरजवंत अनाथ, निराधार, वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या एक ऊब जाणीवेची या संस्थेला देऊन समाजात नवा पायंडा पडल्याचे स्थानिक श्रीराम व्यायाम मंडळ कारंजाचे अध्यक्ष अमोल पाटील अगम यांनी म्हटले असून संजय कडोळे यांचे अभिनंदन केले। स्वर्गवासी उमेश कडोळे यांच्या मृत्यूनंतर म्हातारपणी त्यांच्या आईला आणि दिव्यांग असलेल्या वडील भावाला फार मोठा आघात झालेला आहे। परंतु तरीही त्यांनी तेरवीच्या खर्चाला आळा घालून निराधारांच्या मदतीचा निर्णय घेतला। निश्चितच समाजासाठी त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगतात। यावर अधिक भाष्य करताना अमोल अगम यांनी सांगितले की एक ऊब जाणीवेची ही सेवाभावी संस्था खरोखर गरजवंत असणाऱ्या अनाथ, निराधार, बेघर, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त, वयोवृद्ध गरजू लोकांना 2 वेळा पोटभर भोजन मिळावे या उदात्त हेतूने निस्वार्थ कार्य करीत असून समाजातील जास्तीत जास्त लोकांनी एक ऊब जाणीवेची संस्थेच्या माध्यमातून गरजवंताला मदत करण्यासाठी संस्थेला तनमन धनाने सहकार्य करून गरजवंतांच्या अश्रूंची जाणीव ठेवली पाहिजे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।